सज्जन श्रोते हो, पुन्हा एकदा आपण नेहमीप्रमाणे देवपाठ आत्मोपनिषद 142, 43, 44 वरील पद्य रचना क्रमांक 52 साहेब इथे नसल्याने खंड पडला होता. आता पुन्हा एकदा नेहमीच हे सारे सुरू होत आहे. सत्य बिराडा पुरवी जागा. भक्ताने अत्यंत कळकळीने देवाला प्रार्थना केली आहे की माणसाच्या हृदयात थोडी तरी बिऱ्हाडापुरती का होईना एखादी खोली सत्यासाठी भगवंताने मोकळी ठेवावी. म्हणजे माणसाच्या हृदयात सत्याला थोडी तरी जागा मिळावी हे माणसाला सांगून शक्य होणार नाही, परंतु भगवंताने जर प्रत्येक माणसाच्या हृदयात सत्याला थोडीशी जरी मोकळी जागा ठेवली आणि ती पाहण्याची बुद्धी माणसाला दिली तर माणूस थोडं तरी सत्याकडे लक्ष देईल अशी या भक्ताला आशा वाटत आहे. आणि तो कळकळीने भगवंताला म्हणत आहे की भगवंताने माणसाच्या हृदयात एखाद्या कोपऱ्यात तरी सत्याचरण व सत्य वागणं आणि सत्य बोलणं आचरण करणं याबाबत भगवंताने माणसाच्या हृदयात एखाद्या कोपऱ्यात तरी सत्याचरण व सत्य याबाबत थोडीशी प्रीती निर्माण करावी. आणि जर माणसाच्या हृदयात सत्याबद्दल अजिबात जागा नसेल तर अन्यथा या सत्याला या विश्वात सत्य जे भगवंताचे ब्रीद आहे त्याला जागाच उरणार नाही. आणि सत्याला जागा न उरणं म्हणजे विश्वातून देव पसार होणं नष्ट होणं असं आहे नव्हे. आताही ती तशी नसल्याने म्हणजे सध्या सुद्धा माणसांच्या हृदयात सत्यासाठी थोडी तरी कोरी जागा आहे का तर नाही. म्हणजे आता सुद्धा माणसाच्या हृदयात सत्यासाठी जागा नसल्याने व्याकुळ झालेला भक्त भगवंताला म्हणत आहे की सत्य बिराडा पुरवी जागा जनांतरी तू होई जागा. जनांतरात म्हणजे जनांच्या हृदयामध्ये ते भगवंता थोडी जागा निर्माण कर आणि त्यात तू राहा. म्हणजे प्रत्येक माणसाच्या हृदयात भगवंतासाठी थोडी जागा वेगळी ठेव आणि त्यात तू जाज्वल्यपणे म्हणजे प्रत्यक्ष तुझ्या तेजस्वीपणे राहा. म्हणून भगवंता सत्य विराडा पुरवी जागा जनांतरी तू होई जागा. जनांच्या अंतरात म्हणजे लोकांच्या हृदयात सत्य विराडासाठी एक जागा ठेवून त्यामध्ये तू जागृत व्हावं आणि लोकांना भगवंताची जागृत प्रचिती यावी की ज्या योगे ही माणसे सत्य आचरण आणि सत्य बोलणं म्हणजे सत्य वदणे आणि सत्य आचरणे आणि सर्वार्थाने जीवन सत्याला समर्पित करणे अशा देव मार्गावरून जाऊ शकतील. परंतु हे काव्य ज्या दरम्यान लिहिलं तेव्हा आणि आजही परिस्थिती आहे तशीच आहे. म्हणजे सत्याला आज फारसे कोणी विचारत नाही. तरी सुद्धा भक्त आपली कळकळीची विनंती बिलकुल सोडणार नाही. जेव्हा जीव असेपर्यंत तो भगवंताला म्हणणारच म्हणणार की प्रत्येकाच्या हृदयात थोडी तरी कोरी जागा ठेव आणि तिथे तुझी प्रचिती सर्वांना यावी की ज्या योगे हे संपूर्ण जग सत्ययुगाकडे वाटचाल करील. म्हणून काव्य ऐका. सत्य विराडा पुरवी जागा. सत्य बोलता सत्य वागता लोक कोपती लोक क्षोभती लोका कैसे मी सांभाळू सत्यव्रता मी कैसे पाळू. सत्या जगिया कोण विचारे असत्या परी भाव वधारे. सत्या कैसे मी अवधारी टाळूनी काटे गुलाबाधरी. देव देव जरी जन करिता ती मंदिरी राहुळी तुझ पूजिताती. राम राम मुखी जरी वदताती लंपट कामी तरी असताती. कोणी हाता कोणी धनुष्य कोणी घड्याळा कोणी कमळा पुरती करुणी मते मागती
पंचवार्षिकी चाळे करीती, गरिबांना ते हात दाविती, सत्याला ते बाणे छिंदती, बंद घड्याळा लोक कळवळा, कमळा येई तमाशा कळा, भिके मागुनी मते मिळविती, त्यांच्या जोरे सत्ता कमविती, 5 वर्ष परी पाठ फिरविती, पुन्हा पुन्हा तरी जन फसताती, अंधारची तव जगी देवा, मूर्ख भोगिती राजवैभवा, पंडित फिरती भिकारा परी, भ्रष्ट विकारी परी अधिकारी, काय करू मी कोठे जाऊ, व्यथा मनीची कोणा दाऊ, सत्य विराणा पुरवी जागा, जनांतरी तू होई जागा, सत्य विराणा पुरवी जागा, जनांतरी तू होई जागा. आजची सांप्रस्थिती गेली अनेक वर्षे जशीच्या तशी मृतवत आहे. सारा समाज जणू मृत झाला आहे आणि समाज मृत झाल्याने सत्याची संजीवक शक्ती सुद्धा मृतापुढे काही करू शकत नाही, अशी एक विचित्र अवस्था या समाजामध्ये तयार झाली आहे. म्हणून हे भगवंता, सत्य विराडा पुरवी जागा, जनांतरी तू होई जागा. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.